तो शुरू करें। कब मैंने ये सोचा था, कब मैंने ये सोचा था, तुम इतना प्यार करोगे, तुम मेरे महबूब मेरे जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर जो काही बीट मार्क करायला मी तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओमध्ये आपलं जे काही म्युझिक असेल ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। ह्या दोन्ही गोष्टींना ॲड केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला ज्या प्रकारे बीट या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहेत त्या प्रकारे बीटला मार्क करायचं। तर बीटला कसं मार्क करायचं तुम्हाला माहिती आहे, तरी देखील मी एकदा सांगतो। तर मित्रांनो, आता इथे बघू शकता बीट 1 आणि इथे पुढे बीट 2 आहे। तर मित्रांनो, प्रॉपर जिथं बीट चेंज होते इथे बघू शकता, आता 1 वरनं 2 वरती झाल्या। तर खाली तुम्ही ऑडिओचं देखील टाईमलाईन जे काय आहे, ऑडिओची लूप बघू शकताय, जिथं आपली बीट आहे तिथे थोडंसं लूप वरच्या बाजूला गेलेलं दिसतोय। तर मित्रांनो, जिथं आपली बीट चेंज होते, जिथं आपला वरचा आकडा चेंज होतोय, बरोबर त्या पोझिशनला यायचं आणि तुम्हाला हा जो काही वरचा व्हिडिओ आपण ॲड केला आहे त्या व्हिडिओला इथं स्प्लिट करायचं आहे। आता बघू शकता आपली तिसरी बीट कुठं आहे, काही या पोझिशनला आहे। तर प्रॉपर मित्रांनो, आपली जिथं तिसरी बीट आहे ते तिसऱ्या बीटवरती खाली ऑडिओ देखील बघायचा आहे आणि त्या फोटोला जो काही व्हिडिओ आपण आहे त्या व्हिडिओला सिलेक्ट करून इथं स्प्लिट करायचं आहे। तर आता जेवढी पण या ठिकाणी आपली बीट आहे त्या बीटला मी या ठिकाणी मार्क करून घेतो। तर मित्रांनो, बीट मार्क केल्यानंतर आता तुम्हाला फोटो यामध्ये कसं ॲड करायचं ते सांगतो। सर्वात अगोदर आपली जी काही पहिला या ठिकाणी फोटो असणार आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे जो काही व्हिडिओचा पार्ट आहे त्याला सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला रिप्लेचं ऑप्शन बघायला भेटतो। हे तर तुम्हाला माहीत आहे, सिम्पली या रिप्लेसवरती क्लिक करून फोटोजवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या गॅलरीमध्ये जे काही तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला एक एक करून ॲड करायचे। तर पहिला फोटो या ठिकाणी मी ॲड केला आहे। फोटो ॲड केल्यानंतर पहिला फोटो झाल्यानंतर आता पुढचा जो काही मित्रांनो 2 नंबरची बीट आहे तिथं आपल्याला लिरिक्स ॲड करायचं आहे। तर ती लिरिक्स कसं ॲड करायचं सेम मित्रांनो, 2 नंबरच्या बीटचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओला सिलेक्ट करायचा आहे आणि रिप्लेसवरती क्लिक करून जो काही लिरिक्स व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या सेक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही लिरिक्सचा व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता पुढे सेम तुम्हाला जे काही फोटो आहेत ते फोटो एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, आता जे काही फोटो आणि व्हिडिओ सगळं जे काही होतं ते मी ॲड करून घेतले आणि सगळ्या व्हिडिओला इफेक्ट देखील या ठिकाणी लावून तुम्हाला दाखवला आहे। आता तुम्हाला सगळं सांगतो की इफेक्ट कसे लावायचे आहेत। तर सर्वात अगोदर मित्रांनो, आपला जो काही पहिला फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्पोच्या सेक्शनवरती क्लिक करून जे काही झूम वनचं ॲनिमेशन आहे हे झूम वनचं ॲनिमेशन तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे। नंतर मित्रांनो, पुढे जो काही लिरिक्सचा पार्ट आहे ह्याला तुम्हाला कसल्याही प्रकारचं ॲनिमेशन द्यायचं नाही। नंतर पुढचा जो काही फोटो असणार आहे त्या पहिल्या फोटोपासून, म्हणजे आता इथे बघू शकता लिरिक्स नंतरचा जो काही पहिला फोटो आहे त्या फोटोपासून तुम्हाला आता कुठेपर्यंत बघू शकता, इथं आता मी तुम्हाला सांगतो तिथपर्यंत तुम्हाला हा एकच इफेक्ट लावायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, आपली जी काही इथं 7 आणि 8 इथे बघू शकता 7 आणि 8 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे ह्या डॉटपर्यंत तुम्हाला एकच इथे ॲनिमेशन लावायचं आहे। त्या ॲनिमेशनचं नाव बघू शकता, इन ॲनिमेशनमध्ये सोश नावाचं ॲनिमेशन आहे। तर हे ॲनिमेशन तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे। ते 7 आणि 8 सेकंदाच्या मधला जो काही बीट आहे इथंपर्यंत, ह्यापर्यंत ॲड केल्यानंतर आता मित्रांनो इथं जो काही 8 सेकंद 1 मिनटं 7 आणि 8 सेकंदाच्या मित्रांनो तिथंपर्यंत नाही, तर पुढची जी काही 8 सेकंदाची बीट आहे, 8 सेकंदवर बरोबर आपली बीट आहे तिथंपर्यंत तुम्हाला हा सोश नावाचा ॲनिमेशन ॲड करायचा आहे इन ॲनिमेशनमधनं। नंतर तुम्हाला त्या पुढचा जो काही फोटो आहे म्हणजे 8 सेकंदवरच्या बीटवरचा त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन ॲनिमेशनमधनं फेड इनचं ॲनिमेशन लावायचं आहे आणि तुम्हाला त्याची काही 0.5 ड्युरेशन आहे खाली ते 0.5 वरती सेट करायचं आहे। नंतर पुढचा जो काही फोटो आहे त्याला देखील सेम तुम्हाला इन ॲनिमेशन इथं फेड इनचं ॲनिमेशन लावायचं आहे आणि 0.5 खाली ड्युरेशन ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे। पुढचा जो काही फोटो आहे त्याला मित्रांनो सिम्पली आता ह्या फोटोपासून बघू शकता कुठला फोटो आहे हा 9 सेकंदाचा, आता आपण ह्या 2 फोटोला फेड इनचं ॲनिमेशन लावले तिथून पुढचा मित्रांनो जो काही फोटो आहे तर बघू शकता ह्या फोटोपासून तुम्हाला आता डायरेक्टली कुठेपर्यंत जायचं आहे बघू शकता। इथं जी काही 12 सेकंदाच्या मागची म्हणजे 11 आणि 12 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या पुढेपर्यंत एक बीट आहे बघू शकता या पोझिशनला। तर इथे देखील मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ह्या फोटोपासून म्हणजे फेड इनचं जे काय आपण ॲनिमेशन लावले तिथून ते इथं 12 सेकंदच्या पुढचे 12 आणि 11 आणि 12 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या पुढच्या बीटपर्यंत इथे देखील तुम्हाला इथं फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनमधनं इन ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथे सोश नावाचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन ॲड करायचं आहे। या प्रकारे मित्रांनो ॲनिमेशन वगैरे ॲड करून घेतल्यानंतर आता पुढचा जो काही फोटो आपला असणार आहे बघू शकता, हा जो काही फोटो आहे तो कुठला आहे, तर आता 12 सेकंद आणि 11 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या पुढेच बरोबर बीट आहे। सिम्पली त्या बीटला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। इथनं तुम्हाला डिस्टॉर्ट राईट नावाचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन लावून ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो त्या पुढचा आपला जो काही फोटो आहे तर 1 मिनटं सगळं हलतंय,
तर मित्रांनो हा डिस्टॉर्ट राईटचा ॲनिमेशन लावल्यानंतर पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमधनं तुम्हाला इथे स्लिप अँड स्लाईड 2चं ॲनिमेशन लावायचं आहे. नंतर मित्रांनो पुढे आल्यानंतर जो काही पुढचा फोटो आहे त्याला स्लिप अँड स्लाईड 1चं ॲनिमेशन लावायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे स्लिप अँड स्लाईड 1चं ॲनिमेशन लावायचं आहे. नंतरचा जो काही फोटो आहे त्याला ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि इथे बघू शकता इन ॲनिमेशनमधनं क्रॉस शेक नावाचं जो काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन आपण लावले. त्याच्या पुढचा मित्रांनो फोटो आहे त्याला डबल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्या पुढच्या फोटोला. नंतर तुम्हाला इथे डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करायचा आहे. जो काही पुढचा फोटो आहे त्याला स्लिप अँड स्लाईड 2चं ॲनिमेशन लावायचं आहे आणि त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला स्लिप अँड स्लाईड 1चं ॲनिमेशन लावायचं आहे. नंतरचा जो काही फोटो आहे त्याला मित्रांनो सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला ट्रेन 1चं ॲनिमेशन लावायचं आहे. बघू शकता ट्रेन 1चं ॲनिमेशन इथं आपण लावले. नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे कॉम्बोमधनं तुम्हाला ट्रेन 2चं ॲनिमेशन लावायचं आहे. आणि मित्रांनो हे जे काही ट्रेन 2चं ॲनिमेशन आहे ते कुठं बघू शकता ह्या फोटोला आपण आता ट्रेन 2चं ॲनिमेशन लावलं. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला देखील तुम्हाला हे ट्रेन 2चं ॲनिमेशन लावायचं आहे. त्याच्यानंतर जो काही फोटो असणार आहे त्याला देखील ट्रेन 2चं ॲनिमेशन लावायचं आहे. आणि हा जो काही आता फोटो आहे आपला बघू शकता इथे आपली 17 आणि 18 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे ते डॉट बसली जी काही बीट आहे त्या म्हणजे मोठ्या डिस्टन्समध्ये देखील हा फोटो आहे. तर सिम्पली या फोटोला फक्त तुम्हाला इफेक्ट आपला चेंज करायचा आहे. तर आता मित्रांनो तो इफेक्ट कुठला लावायचा आहे ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोच्या सेक्शनमध्ये तुम्हाला डायनामिक शेकचा जो काही ॲनिमेशन इथे बघायला भेटतोय सिम्पली तो ॲनिमेशन इथे लावून ओकेवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. आता जो काही त्या पुढचा मित्रांनो फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि कॉम्बोमधनं ट्रेन 3चं ॲनिमेशन लावायचं आहे. ओके ट्रेन 3चं ॲनिमेशन लावल्यानंतर आता पुढचे जे काही फोटो आहे त्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करून इथे तुम्हाला कॉम्बोमधनं ट्रेन 4चं जे काही ॲनिमेशन आहे ते कुठंपर्यंत लावायचं ते बघू शकता. इथं ट्रेन 4चं आपण लावले. ते नंतरचा जो काही फोटो आहे त्याला देखील ट्रेन 4 त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला देखील ट्रेन 4 आणि नंतरचा मित्रांनो जो काही फोटो असणार आहे त्याला फक्त आपलं ॲनिमेशन बदलायचं. म्हणजे इथे बघू शकता 1 2 आणि 3 ह्या 3 फोटोंना आपण ह्याला आपण ट्रेन 3चं लावलं. बघू शकता इथे ट्रेन 3चं आहे. नंतर ह्या 1 2 3 या 3 फोटोला तुम्हाला ट्रेन 4चं ॲनिमेशन लावायचं आहे. आणि नंतरचा जो काही फोटो आहे त्याला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमधनं बघू शकता हा जो काही इफेक्ट आहे वेव्ह ॲम्प्लिफिकेशन नावाचं एक ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन तुम्हाला लावून ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो मित्रांनो लॉंग डिस्टन्समधला आहे सिम्पली त्याला सिलेक्ट करून कॉम्बोमधनं इथे देखील तुम्हाला डायनामिक शेकचं ॲनिमेशन लावायचं आहे. नंतरचं जे काही फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमधनं पेंडुलम 1चं ॲनिमेशन लावायचं आहे. नंतरचा जो काही फोटो आहे त्याला पेंडुलम 2चं ॲनिमेशन लावायचं आहे. आणि जो काही इथे तिसरा फोटो असणार आहे त्या तिसऱ्या फोटोला तुम्हाला कॉम्बोमधनं झूम 1चं ॲनिमेशन लावायचं आहे. ओके आता ओकेवरती क्लिक करा. जो काही पुढचा फोटो आहे त्याला तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2 आणि नंतरचा जो काही फोटो असणार आहे त्याला तुम्हाला डायनेमिक शेक बघू शकता. त्याच्या पुढच्या लॉंग डिस्टन्समधला हा देखील फोटो आहे त्याला तुम्हाला डायनेमिक शेकचं जे काही ॲनिमेशन होतं ते ॲनिमेशन लावून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि जो काय मित्रांनो आपला लास्टचा फोटो त्याला तुम्हाला ॲनिमेशनमधनं इथे बघू शकता व्ह्यू ॲब्झॉर्प्शन काय तर आहे ॲब्झॉर्प्शन तर हा ॲनिमेशन तुम्हाला इथं लावायचं आहे. तर मित्रांनो हे सगळं काय ॲनिमेशन वगैरे होतं. आता एकच इफेक्ट आपल्याला लावायचे त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला येऊन इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. आणि ते मित्रांनो ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये सुपर लार्ज स्पॉट नावाचा जो काय इथे इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके तर मित्रांनो बघू शकता आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता सिम्पली तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.